नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 1 ऑगस्ट 2026. आज दुपारी 12 वाजता उजनी धरणात येणारा विसर्ग कितीने वाढला आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये कितीने पाणी चालू आहे, त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये सध्याला किती विसर्ग आहे आणि दोन्ही विसर्ग मिळून नीरा नरसिंगपूरपासून पुढे भीमा नदीमध्ये कितीने विसर्ग तयार झाला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. दुपारी 12 वाजता जर बघितलं तर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा 115.29 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 51.63 TMC आणि टक्केवारी 96.37% उजनी धरण झालेलं आहे. उजनी धरणात येणारा दौंडच्या विसर्गाने सातत्याने वाढ होते, कारण काल उजनी धरणात येणारा जे वरचे 19 धरणं आहेत, 19 धरणापैकी 17 धरणातून जवळपास 1,53,711 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्याचा परिणाम दौंडच्या विसर्गामध्ये होऊ लागला आहे. सकाळपासून विसर्ग वाढताना दिसतोय. सकाळी 88,430 होता, आता मात्र तो विसर्ग 1,06,151 क्युसेकचा झाला आहे. आणखी कदाचित दुपार म्हणजे 3-4 वाजेपर्यंत आणखी विसर्ग वाढून परत कमी व्हायला सुरुवात होईल, कारण वरच्या धरणातून जे काल 1,53,000 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये कपात करून सध्याला 16 धरणातून 79,653 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. त्यामुळं कदाचित 3-4 वाजेपर्यंत विसर्ग वाढत जाईल आणि त्यानंतर दौंडचा विसर्ग कमी कमी होत जाईल. त्यामुळं उजनी धरणातून जो सकाळी 71,600 क्युसेकचा विसर्ग असणारा 10:30 वाजता त्यात 10,000ची भर घालून 81,600 क्युसेक एवढा करण्यात आला आहे. आणखी त्यामध्ये कदाचित आणखी 10,000 ते 15,000ची वाढ होऊ शकते, म्हणजे 1,00,000च्या आसपास विसर्ग जाऊ शकतो, कारण वरून येणारं पाणी 1,06,000 आणि खाली सोडण्यात येणारं पाणी 81,600 आणि कालवा, बोगदा आणि सिनामडा उपसा सिंचन यातून असं मिळून 84,470 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून खाली सोडला जातोय आणि येणारा 1,06,000 म्हणजे जवळपास 20,000 क्युसेकचा फरक पडत असल्यामुळं आणखी 10,000 ते 15,000 क्युसेक पाणी वाढू शकतं. सध्याला वीर धरणातून नीरा नदीमध्ये जर विसर्ग बघितला तर तो 33,000 क्युसेकचा विसर्ग आहे. त्यामध्ये थोडीशी कपात होऊ शकते, परंतु त्यामध्ये कपात जरी झाली तरी वरच्या धरणाची नीरा खोऱ्यातली धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. काल जर बघितलं तर गुंजवणीमध्ये 99 मिलीमीटर, नीरा देवधरमध्ये 102 मिलीमीटर, वीरमध्ये 36 मिलीमीटर, भाटघरमध्ये 105 मिलीमीटर आणि नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 15 मिलीमीटर एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आणखी कदाचित वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. सध्याला उजनी धरणातून आणि नीरा नदीतून येणारं पाणी नीरा नरसिंगपूर येथे बघितलं तर 86,000पर्यंत विसर्ग गेलेला आहे आणि कदाचित त्यामध्ये 1,00,000च्या पुढे विसर्ग जाऊ शकतो. पंढरपूरमध्ये ही तीच परिस्थिती राहणार आहे आणि बंडगाडमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये जर बघितलं तर तो 30,113 क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय. वरच्या धरणात काल दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामध्ये घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 17, चिलेवाडी 65, कलमोडी 63, चासकमान 37, भामासखेड 46, वडिवले 91, आंध्रा 41, पवनामध्ये 122 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. कासारसाईमध्ये 47, मुळशीमध्ये 240 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. तर टेमघरमध्ये 151 आणि वरसगावमध्ये 137, पानशेतमध्ये 150 आणि खडकवासलामध्ये 69 मिलीमीटर एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं कदाचित त्या धरणातून आणखी पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याला पूर परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. आता रात्री जर गणित बघितलं तर 1,46,000चा विसर्ग आता 1,24,000पर्यंत आलेला आहे. आणखी त्यामध्ये वाढ होऊ शकते. आता इथून पुढच्या काळामध्ये सतत वीर धरणातून असेल किंवा उजनी धरणातून असेल, पाणी सोडण्याबाबत सतत ऊन सावल्याचा खेळ राहणार आहे. सतत पाणी कमी होणं, वाढणं, तासाला त्याचं बदलणं, कमी जास्त होणं ही घटना सातत्याने होणार आहे 2 महिने. त्यामुळं अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.